न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। शब्दगंध साहित्य परिषद नगरच्या वतीने डॉक्टर सुनील शिंदे यांना स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमन यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण। साहित्यिक समीक्षक डॉक्टर सुनील शिंदे यांना शब्दगंध साहित्य परिषद अहिल्यानगरचा ज्येष्ठ साहित्यिक स्वर्गीय अण्णासाहेब देशमुख स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून रविवार दिनांक 24 मे रोजी स्वर्गीय अरुण काका साहित्यनगरी जाधव लॉन्स नगर कल्याण रोड अहिल्यानगर येथे संपन्न होणाऱ्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी आणि राज्य कार्यकारिणी सदस्य सुभाष सोनोनी यांनी सांगितले। डॉक्टर सुनील शिंदे यांची आजवर 15 पुस्तके प्रकाशित झाली असून विविध मराठी नियतकालिके, वृत्तपत्रे तसेच दिवाळी अंकातून सातत्याने लेखन प्रसिद्ध झाले आहे। राज्य आणि विभागीय स्तरावर आजतागायत त्यांना साहित्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यासाठी 35 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कार्य केले असून यापूर्वी त्यांना कैलासवासी दाप आपटे पत्रकारिता पुरस्कारासह राज्यस्तरीय 3 पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाले आहेत। साहित्य, सामाजिक, आध्यात्मिक विषयाशी निगडीत सातत्यपूर्ण लेखन करणाऱ्या डॉक्टर शिंदे यांच्या लेखांनी वैशिष्ट्यपूर्ण चाहते आणि वाचक वर्ग निर्माण केला आहे। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक गोधडीकार अण्णासाहेब देशमुख स्मृती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी कार्यस्थ विश्वस्त आणि अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड, कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, स्वीकृत विश्वस्त मंडळ प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके तसेच पथिक उद्योग समूहाचे संजय देशमुख, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी जयसिंग देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे।